विदर्भातील अष्टगणेशापैकी 2 अष्टविनायक भंडारा जिल्ह्यामध्ये विराजित असून भृशुंड गणेश हा भंडारा शहरामधील मेंढा भागात आहे, तर सर्वत्र भद्र पंचमुखी गणेश हा पवनी तालुक्यात स्थापित असून दोन्ही मूर्त्यांना जवळपास 700 वर्षाचा इतिहास असून विदर्भामधील जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानाला ओळखले जाते। विदर्भातील अष्टगणेश यामध्ये पवनीच्या पंचमुखी गणेशाचे स्थान असून या गणेशाला सर्वतोभद्र म्हणूनही संबोधले जाते। तर तसेच या मूर्तीच्या 5ही दिशेला मुख असल्यामुळे पंचमुखी अष्टविनायक म्हणून देखील ओळखले जाते। तर या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये असलेली गणपतीची मूर्ती ही पंचमुखी असून उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम अशी आणि नैऋत्य दिशेला या मूर्तीचे मुख्य मुख आहे। तर उत्तर दिशेला मूर्तीची सोंड ही उजव्या दिशेला आहे, तर पूर्व दिशेला असलेली मूर्तीच्या हातात परशु आणि मोदक असून सोंड वक्र अशी आहे। तर दक्षिण आणि नैऋत्य दिशेला असलेले मुख हे सरळ स्वरूपात आहे। पश्चिम दिशेला असलेल्या मूर्तीच्या सोंडेमध्ये लाडू असून हातात परशु आहे। तर ही मूर्ती दगडाची नसून क्षमी वृक्षाच्या झाडातून विराजमान झालेली स्वयंभू मूर्ती असल्याने विदर्भातील अष्टविनायकामध्ये मोजली जाते। पाच मूर्त्या पोटलेल्या तर दक्षिण पूर्व ही साधी साधारणतः उंची आहे। लाख लाख विदर्भाचं आहे, पुन्हा मुंबईकडचे सुद्धा आजकाल येतात वापरतात असं पाहायला म्हणतात आणि भेटीला येतात। मागच्या वर्षी हरियाणाचा आला होता। वरेण्य राजाला उपदेश करावा असं त्याच्या मनी आलं। श्री गणेश पुण्याचा मार्ग विचारला। काय सांगाल तुम्ही पंचमुखी गणेशाच्या दर्शनाला कितीदा इथे येऊन गेले? आम्ही नेहमीच येत असतो इथे आणि अतिशय जागृत असं दैवत आहे हे आमचं, कुलदैवत आहे आमचं पंचमुखी गणपतीचं। आणि इथे अशी माझा असा अनुभव आहे वैयक्तिक स्वतःचा की इथे जो कोणी मनोभावे जी मागणी करतो ते गणपती नक्कीच पूर्ण करतो। गणपती बाप्पांनी सगळ्यांनाच आशीर्वाद देऊन सुखी ठेवावं अशी माझी प्रार्थना आहे। क्रीडाखंडामध्ये गणेश पुराणामध्ये ज्यांचा उल्लेख आहे श्री गणेश ही गीता आणि आमची श्रद्धा आहे याच्यावर आणि आम्हाला मनोकामना पूर्ण होते याच्यामध्ये जसं जाणवतं आहे आम्हाला जेव्हा आम्ही दर्शन घेतो इथे। आणि नमस्कार, माझं नाव नीरज भट आहे आणि आम्ही नागपूरहून आलो आहे इथे गणेश दर्शन करायसाठी। विदर्भातील विनायकापैकी एक आहे, 5व्या स्थानावर असलेला गणपती आहे। फारच जागरूक आणि नवसाला पावणारा अशी याची ख्याती पण आहे आणि माझा स्वतःचा अनुभवसुद्धा आहे या बाबतीमध्ये। म्हणून आम्ही दरवर्षी जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा येतोच। याशिवाय गणपतीच्या 10 दिवसात आमची एक चक्कर नक्कीच असते गणपतीचं दर्शन घ्यायसाठी।